सूत महर्षींनी आपल्या गुरुदेवांचं शुकदेवांचं अंतःकरणामध्ये स्मरण केलं आणि बोलण्याला प्रारंभ केला. सूत म्हणतायत, हे सज्जन शौनकादी ऋषींनो सुतांनो, ऐका. त्या गंगेच्या परमपावन तीरावर अभिमन्यूचा पुत्र, उत्तरेचा बाळ, धर्मात्मा, धर्म मार्तंड, पराक्रमाचा महामेरू, महावैष्णव भगवान परमात्म्यानं ज्याला आईच्या गर्भामध्येच असताना दर्शन दिलं, खऱ्या अर्थानं तिथेच मुक्ती या ठिकाणं परीक्षितांचं तिथेच समाधान केलं. अशा या राजऋषी परीक्षितांना शुकदेव कथा सांगतायत. फेडीत पापताप, पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. त्या गंगेच्या तीरावरती शुकदेव राजर्षी परीक्षिताला बोलतात की ज्या राजर्षी परीक्षितानं 7 दिवसापासून अनशान व्रत धारण केलेलं आहे आणि भगवत प्राप्ती होईपर्यंत, मुक्ती मिळेपर्यंत अनशान सोडायचं नाही, असा ज्याचा निर्धार आहे, असा ज्याचा निश्चय आहे, त्या राजर्षी परीक्षितीने आजही शुकदेवांच्या पायाजवळ आणि थांबून शुकदेवांच्या पायाला मिठी मारली आहे. शुकदेवा, सांगा सांगा मला ती कथा. काय भाव आहे त्या परीक्षितांचा बघा ना. आज राजर्षी परीक्षितांचे अष्ट सात्विक भाव दाटून आलेले आहेत. सर्वांगाचे कान केलेत राजर्षी परीक्षिताने आज कथा श्रवणां करता. कंठ सद्गतीत झालाय, अंगावर रोमांच उभा राहिलेत. वेपतुष्य शरीरे में रोम हर्षस्य जायते. संत महात्मे वर्णन करतात, परीक्षितांची अवस्था सांगतायत. कथा श्रवण करत असताना श्रोत्याची अवस्था कशी असावी त्याचं सुंदर वर्णन करतायत. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे.
राजांचा कंठ सद्गतीत झालाय. कथा श्रवणाची अतिशय उत्कंठ लागलेली आहे. डोळ्यातून पाणी वाहत आहे आणि त्या जलाश्रूंचा, त्या नेत्राश्रूंचा शुकदेवांच्या पायावरती दिव्य असा पवित्र असा सज्जना हो अभिषेक होतोय. शुकदेव राजर्षी परीक्षितेला सावध करतायत. काय भाव आहे बघा. राजर्षी परीक्षितांच्या दाढीला हात लावला. शुकदेवानं राजर्षी परीक्षितांच्या डोळ्यामध्ये रोखून बघितलं. अंजारलं, गोंजारलं, आंबाळलं, चोंबाळलं. काय प्रेम आहे महाराज. आणि आपल्या हृदयाकडे घेण्यासाठी पायाजवळ या ठिकाणी बसवलं आणि विचारलं, राजर्षी परीक्षिता, आज आपल्या श्रीमद भागवत कथेचा सप्तम दिन आहे. परीक्षिता, शाप होऊन आज 7 दिन झाले तुला. 7 दिवसापासून अनशान व्रत धारण करून मोठ्या भक्तिभावानं, प्रेमानं, ओतंबलेल्या अंतःकरणानं कथा श्रवण करतायत आपण. परीक्षिता, आता आपल्या मृत्यूंकरता दिवस नाहीत शिल्लक राहिले, काही तास शिल्लक आहेत. काही तासामध्येच तो तक्षक नावाचा काल सर्प येईल, आपल्या देहाला दंश करेल, तुझ्या देहाला स्पर्श करेल, चावा घेईल तो आणि निश्चित मृत्यू येईल. जगाच्या पाठीवरली सत्य घटना म्हणजे मृत्यू आहे. मृत्यू येणारच आहे. कारण की जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात. दुःख मुक्त जगला कार्य कोणी जीवनात. मृत्यू येणार आहे, अटळ आहे. मी नेहमी सांगतो, जिन्यावर जायचं असेल तर माडी आणि जिना याचा विचार जरा करा बरं का. माडीवर जर जायचं असेल तर जिना हे साधन आहे माडीवरती पोहोचण्याचं. वरच्या त्या मजल्यावर पोहोचण्याचं साधन म्हणजे जिना आहे. पण जोपर्यंत तो जिना सुटत नाही तोपर्यंत माडी गटत नाही, वरचा मजला सापडत नाही. ज्याला माडीवरती जायचंय, ज्याला वरच्या मजल्यावरती जायचंय, त्याला जिना सोडावाच लागेल. सिद्धांत आहे. म्हणून मी नेहमी सांगत आलोय, परत एकदा त्याची पुनरावृत्ती करतो. क्षितिजापासून क्षितिजापर्यंत विस्तीर्ण पसरलेल्या अवकाशामध्ये 9 महिन्याच्या प्रदीर्घ गर्भवासानंतर जन्म या सुखदायी आडचाक्षरी शब्दानं जन्मास आलेल्या जीवाला, बालकाला एक ना एक दिवस मृत्यू या वेदनादायी, दुःखदायी अडीचाक्षरी शब्दानं म्हणजे मृत्यू या शब्दानं या पृथ्वीचा निरोप घ्यावाच लागतो, देह सोडावाच लागतो. सिद्धांत. म्हणून मृत्यूला भिवू नका. सावध होऊनी भजनी लागा, देव करा कैवारी. हे उद्दिष्ट डोळ्यापुढे राहू द्या. केळवली नोवरी का संन्यासी जियापरी न मरत करी मृत्यू सूचना. मृत्यूला डोळ्यापुढे ठेवून प्रपंच करा. मृत्यूला डोळ्यापुढे ठेवून परमार्थ करा. आणि मृत्यू गोड करण्यासाठी सदैव प्रयत्न करा. मृत्यू येणार आहे. मृत्यू कशानच बदलता येणार नाही महाराज, त्याला परतवता येणार नाही. पण एक मात्र तुम्ही जर काही धडपड जर केली, योग्य मार्गावरून जर तुम्ही प्रयत्न जर केले, तर निश्चित आपला मृत्यू गोड होऊ शकतो. क्वालिटी येऊ शकते, त्याला गुणवत्ता प्राप्त होऊ शकते त्याला. म्हणून मरता आलं पाहिजे, मरायचं शिक. ऐक, तुला सांगतो राजा, सावध हो आणि कथा श्रवण कर. आज काय ऐकावं असं वाटतंय तुला? काय सुंदर संवाद आहे बघा ना. परीक्षित म्हणतात, शुकदेवा, वैकुंठ नायक परब्रह्म परमात्मा अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान जगदीशान
गोकुळामध्ये जी लीला केली ती मी ऐकलं, मथुरेमध्ये जी लीला केली मी ते श्रवण केलंय, वृंदावनामध्ये जे चरित्र केले तेही श्रवण केलंय. भगवान द्वारकेमध्ये राहतायत आणि कालपर्यंत ते चरित्र मी ऐकलं. आता त्यापुढे काय झालं? भगवंताचं सुंदर चरित्र, पापनाशक, एक महान संदेश जीवाला प्राप्त करून देणारं, एक सद्गती प्राप्त करून देणारं, एक दिव्यत्व प्राप्त करून देणारं चरित्र तुम्ही मला सांगा. शुकदेव म्हणतायत ऐका. भगवान परमात्म्याला काल आपण पाहिलं, ब्रह्मदेवाचा संदेश मिळाला. वाट वैकुंठी पाहती. ज्या कार्यासाठी आलात प्रभू ते कार्य पूर्ण झालंय तुमचं. आता सर्व देव आपली प्रतीक्षा करतायत. आपण देवांकडे या ठिकाणी अर्थात आपण गमन साधावं, निजधाम गमन साधावं. भगवंतानं सांगितलं, ब्रह्मदेवा लवकरच एखादं निमित्त होईल, निमित्त केलं जाईल आणि निजधाम गमन साधलं जाईल. ब्रह्मदेव निघून गेले. भगवान परमात्म्यानं ते निमित्त केलं. ते निमित्त असं झालं, काल मी वर्णन केलंय. 16,108 बायकांपैकी, पत्न्यांपैकी जांबवती नावांची भगवान परमात्म्याची धर्मपत्नी, या जांबवतींचा ज्येष्ठ पुत्र, थोरला मुलगा, ज्याचं नाव आहे सांब, मूर्तिमंत भगवान शंकर होते महाराज. ते भगवंताच्या घरी आज अवतार धारण केला होता. अतिशय सुंदर होते. कर्पूर गौरम करुणावतारम. आपण शंकराचं वर्णन ऐकतो. अगदी गोरा पान असा सुंदर वर्ण. सांबाला साडी नेसवली त्या मुलांनी, बंधूंनी, आणि ड्रामा केला आजकालच्या भाषेत. एक सोंग सजवलं, गर्भार स्त्रीचं सोंग घेतलं. प्रभास नावाच्या क्षेत्राला सर्व मुलं प्राप्त झाले आणि ऋषींच्या पुढे प्रस्ताव ठेवला, प्रश्न उपस्थित केला, कन्या होईल की पुत्र होईल या मुलीला सांगा. म्हणजे त्या सांबाला अंतर्ज्ञान दृष्टीनं साधूंनी बघितलं, कारण की न सांगता तुम्हा कळो येते अंतर. त्या संतांनी सांगितलं, साधूंनी सांगितलं, ऋषींनी सांगितलं, अरे थोरांच्या घरी तुमचा जन्म झालाय. देव पिता म्हणून ज्या कृष्णांचा या ठिकाणी गौरव होतो, अरे त्या कृष्णांच्या घरी तुमचा जन्म झालाय. आणि असं असताना सुद्धा तुम्ही हे कृत्य करताय. विनाशकाले विपरीत बुद्धी. मुलगी होणार नाही, मुलगा होणार नाही, मग एक मुसळ जन्माला येईल. आणि तसंच घडलं. ते मुसळ जन्माला आलं महाराज. काल कथा मी वर्णन केली आहे. जेव्हा भगवंताच्या लक्षात आलं, ब्राह्मणाचा शाप माझ्या कुलाला झालेला आहे, आता अवतार संपवण्याची वेळ आलेली आहे, तेव्हा भगवंतानी काय केलं? लगबगीनं उद्धवांची भेट घेतली. उद्धवा चला माझ्या बरोबर. काय त्या उद्धवांचा अधिकार होता महाराज. कोण उद्धव? 12 भागवतांपैकी एक, बृहस्पतींचे शिष्य उद्धव. आणि वयान देवांपेक्षा सुद्धा मोठे होते महाराज, बर का. ज्यांनी अंगा खांद्यावर खेळवलेले भगवान परमात्म्याला, ज्यानं मोठं केलंय भगवंताला, आणि तरी सुद्धा नम्र भावानं भगवान परमात्म्याची सेवा, कौतुक पाहत राहिले उद्धव. आणि नात्यानं चुलत भाऊ होते उद्धव भगवंताचे. गडगंज संपत्ती, विशाल बुद्धी, बृहस्पतींचे शिष्य, विशाल बुद्धी होते. आणि एवढं ऐश्वर्य या ठिकाणी उद्धवांकडे होतं. रत्न खचित पादुका उद्धवांच्या पायात असायच्या आणि सदैव मुखामध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन असायचं. जीवापेक्षाही भगवंत जास्त आवडायचे उद्धवाला. ते उद्धव, उद्धवांच्या हातात हात घातला भगवंतानं. डोळ्यात रोखून पाहिलं आणि डोळ्यात काही वेगळाच भाव आहे आज भगवंताच्या.
उद्धव लगबगीने बोलू लागले, प्रभू उद्धवा माझ्या सोबत चला तुम्ही. कुठे? एकांतामध्ये. आणि दोघे एकांतात आले. कुठे? आजचं जे गुजरात राज्य आहे, ज्याला सोमनाथ म्हणतो आपण, सुरटी सोमनाथ, जवळ वेरावळ नावाचं गाव आहे ईशान्य बाजूला. आणि त्या वेरावळ गावाच्या कक्षेमध्ये, त्या सीमेमध्ये, शिवारामध्ये भालुका नावाचं, शंकोद्धार नावाचं तीर्थ आहे. आणि जिथे दिव्य असा एक पिंपळ वृक्ष विराजमान आहे, त्या पावन पुण्यमय क्षेत्रामध्ये उद्धवाला घेऊन आले. भगवंतानं आपल्या अंगावरचा सेला काढला महाराजाच. त्या भूमीवरती अंथरूण दिला आणि उद्धवाच्या हाताला धरून त्या सेल्यावर बसवलं. काय प्रेम असेल. आणि स्वतः भगवान उद्धवांच्या पुढ्यामध्ये बसलेत. उद्धवांचे हात आपल्या हातामध्ये घेतले, हृदयाकडे उद्धवाला ओढलं महाराज. रोखून नेत्रामध्ये बघितलं. उद्धवाला प्रभूची अवस्थाही लक्षात येईना. अखेर उद्धवानं विचारलंच, प्रभू आज वेगळंच. उद्धवा सांगू तुला या करता तर मी बोलावलंय. काय बोलतायत भगवंत? ज्या कार्यासाठी मी आलो होतो, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. या कार्यासाठी आलो होतो आपण, ते कार्य पूर्ण झाले, उद्दिष्ट पूर्ण झाले, ध्येय साधलं गेलंय, ध्येय साधलं गेलंय. उद्धवा मला आज अवतार संपवायचा आहे. शब्द ऐकले महाराज उद्धवाने. आणि भली मोठी अगदी 11,000 व्होल्ट्स ऐकले, ती वीज कोसळावी, हृदयामध्ये धारदार असं, टोकदार असं तापलेलं शस्त्र खुपसावं. आणि त्या जीवाची जी अवस्था होते त्याही पेक्षा काही पटीनं उद्धव कासावीस झाले. हे शब्द आहे भगवंता, अरे तू जाणार आहेस आणि हे सांगण्याकरता मला तू बोलवलंयस. धाय मुकलून उद्धव रडू लागले. उद्धवांची बेचैन अवस्था झाली, कळवळले उद्धव. उद्धवांच्या डोळ्यामध्ये पाणी दाटून आलं. भगवान परमात्मा पुन्हा थोडे पुढे सरकले. अरे उद्धवा, मी काय सांगतोय ऐक जरा. देवा रे, तू काय सांगणार मला? तू जाणार, अरे हे सांगण्यासाठी तू मला बोलवलंयस. अरे कोण्या जन्मातलं दुर्भाग्य माझ्या पुढे उभा राहिलं, हे कोण्या जन्मातलं पाप आज माझा सूड घेतय रे. हे नाही भगवंता, तू जिथे असेल तिथेच हा उद्धव असेल. चंद्र तेत चंद्रिका, शंभू तेत अंबिका, संत तित विवेक असणे की जी. हे जशा जोड्या लावल्यात तसं जिथं भगवान परमात्मा आहे त्या ठिकाणीच उद्धव असेल. उद्धव तळमळ करू लागले, रडू लागले. भगवंताने या ठिकाणी उद्धवांचे डोळे पुसले. महाराज प्रसंग जरा डोळ्या पुढे घ्या आणि सांगितलं, हे बघ उद्धवा, तुला माझं ऐकावं लागेल. बराच प्रसंग आहे, बाहेर हे कालचा प्रसंग आहे सर. तुला ऐकावं लागेल. मला जाणं आहे, तुला राहणं आहे. मला जाणं आहे, तुला राहणं आहे. आणि वेळ कमी आहे. फक्त एकच सांगतो तुला, वेळ या ठिकाणी जरा लक्षात घे. आणि एक पहिला सिद्धांत लक्षात घे, दीप माझ्या स्मृतीचा, दीप माझ्या स्मृतीचा, जाशील तिथं सांभाळ. कोण जाणे या आयुष्याची केव्हा होईल संध्याकाळ. ज्याच्या त्याच्या आयुष्याचा वेगळा वेगळा प्रवास आहे. अरे पण देवा, तू गेल्यानंतर मी कसा राहू? तुला मी ज्ञान सांगतो, ते ज्ञान तुला जगवेल. कसलं ज्ञान सांगतो? भगवंतानी सांगायला सुरुवात केली. ऐक जरा, कथा थोडीशी जरा अशी गुंतागुंतीची वाटते, पण लक्षात घ्या. ज्ञान सांगतो, ज्ञान जगवेल.
कोणतं ज्ञान तुम्हाला सांगणार, कोणतं ज्ञान मला जगायला भाग पाडेल? ऐक, तू जसा प्रश्न विचारलायस ना तसाच क्वेश्चन, तसाच प्रश्न मला आठवतंय. आमच्या घरी अर्थात वसुदेवांच्या घरी एकदा यज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या यज्ञांसाठी साधू संत संन्यासी अनेक देवदेवता उपस्थित होते. त्यावेळेला वसुदेवजींना बाबांनी नारदाला प्रश्न विचारला होता, ब्रह्मपुत्र महर्षी नारदांना. नारदा, भागवत धर्म कशाला म्हणतात? भागवत धर्म कशाला म्हणतात तो मला सांगा. नारद सावध झाले आणि त्यांनी भागवत धर्म वसुदेवाला सांगायला प्रारंभ केला. नारद म्हणू लागले, वसुदेवा, तुम्ही जसा मला प्रश्न आज विचारलाय ना तसाच प्रश्न एक वेळेस मिथिला नगरीमध्ये जनकाने एक यज्ञ केला होता. तुम्ही जसा यज्ञ केला तसा जनकाने यज्ञ केला होता. त्यावेळेला त्या यज्ञांकरता अवधूत दत्तात्रय अवधूत वेशामध्ये आले होते दत्तप्रभू. त्यांची ती अवस्था पाहिली आणि जनकजीला आश्चर्य वाटलं. जनकजींनी अवधूतांना विचारलं होतं, भागवत धर्म कशाला म्हणतात? गुरुचे लक्षण काय? ज्ञान, मला ज्ञान सांगा थोडक्यात. तेव्हा दत्तप्रभूनं जनकजीला सुंदर असा तत्वबोध, तत्वज्ञानाचा उपदेश, भागवत धर्माचा उपदेश केला होता. तोच उपदेश मी आज उद्धवजीत आपणांना करणार आहे, आपल्याला करणार आहे. त्या अवधूताने जे ज्ञान जनकजीला सांगितलं, जे ज्ञान नारदजींनी वसुदेवांना सांगितलं, तेच ज्ञान मी तुम्हाला सांगणार आहे. शुकदेव म्हणतात राजूच्यापेक्षा तेच ज्ञान मीही तुला सांगणार आहे. तर नैमिष नावाच्या अरण्यामध्ये सूत महर्षी म्हणतायत शौनकादिक, तेच ज्ञान मी तुम्हाला सांगणार आहे. सज्जन आहो, मायबाप आहो, तोच प्रसंग मीही तुम्हाला वर्णन करणार आहे. ऐका जरा. पहिला प्रश्न आहे, ज्ञान कशाला म्हणतात? ज्ञानाचं उगमस्थान काय? गुरु. गुरु गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन. म्हणून जाणतेन गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने शाखा पल्लव संतोषती. गुरुची गरज आहे. आता गुरुचं खूप फॅड आलं महाराज. आता गुरु खूप झालेत. आता जास्त एक सांगू, गुरु करणाऱ्याची संख्या जास्त वाढली. माझी दीक्षा घेता का? कसं का तुमची गाई म्हशी टाकू उडून त्यांना आटवून टाकू का? दहशत. ऐका ना, इम्प्रेस करतात, त्याच्यावरती प्रेस करतात आणि गुरु दीक्षा घ्यायला लावतात महाराज. असे जर गुरु शिष्य असतील तर सज्जनाऊ सांगू, पूर्वी गुरुचा शोध घ्यावा लागायचा. म्हणून तर म्हटले सापडविले वाटे, सापडले नाही, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेवीला कर. गुरु शोधावा लागतो. सामान्य नसतात संत महाराज, शोधावे लागतात. बहु अवघड आहे संत भेटी, गुरु भेट अवघड आहे. असो परमात्मा परेश, गुरु परमात्मा परेश, गुरु परमात्मा परेश, गुरु परमात्मा परेश, गुरु परमात्मा परेश, परमात्मा परेश, परमात्मा परेश, परमात्मा परेश. हाची माझा दृढ विश्वास, हाची माझा दृढ विश्वास, गुरु परमात्मा परेश, परमात्मा परेश, परमात्मा परेश, परमात्मा परेश.
गुरूचा अधिकार मोठा आहे महाराज. गु म्हणजे अंधार, रू म्हणजे प्रकाश. बर का, जो अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जातो तो गुरु आहे, तो देव आहे. बर का, देव आहे गुरु. सहजासहजी नाहीत मिळत महाराज. भाग्यानं भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय. ऐक नाही, बहु अवघड आहे. अरे संत महात्मे वर्णन करतात जीवनामध्ये काही गोष्टी सोप्या आहेत. बर का, काही गोष्टी सोप्या आहेत. काय काय गोष्टी तुम्ही जर प्रयत्न केला तर प्रयत्नाने काही गोष्टी मिळतील. तुम्ही जर प्रयत्न केला ना, चंद्रावर जायचंय, जाता येईल. विज्ञानाचा आविष्कार आहे, विज्ञानाची प्रगती आहे, खूप मोठी विज्ञानाची झेप आहे. आपण वैज्ञानिक युगामध्ये जगतोय. अमेरिकेतला एक सायंटिस्ट ज्याचं नाव आहे नील आर्मस्ट्रॉंग, विज्ञानाला सोबत घेतलं, विज्ञानाची ताकद बरोबर घेतली आणि नील आर्मस्ट्रॉंगनी चंद्रावर पाऊल ठेवलं. मंगळाच्या मोहिमे सिद्ध झाल्या, जाता येईल. अवघड नाहीये. टेक्निक आलंय तेवढं, टेक्निकचा जमाना, टेक्नॉलॉजी आहे, जाता येईल. हो, एवढंच नाही, तुमच्या मनात जर आलं सूर्य पकडायचा आहे, सूर्य थांबवायचा आहे, एवढा पॉवरफुल सूर्य थांबवता येईल. नवे नवे त्याचा नवीन आविष्कार तयार करता येईल. अलीकडे तर म्हणतायत आपलं शेजारी राष्ट्र चीननी स्वतःच या ठिकाणी पॉवर प्लांट तयार केलाय. आणि जेवढी सूर्य जेवढी तुम्हाला ऊर्जा देतो, शक्ती देतो, विद्युत देतो, तेवढाच तोही पॉवर प्लांट तुम्हाला ऊर्जा देईल. अर्थात प्रति सूर्य तयार केलाय त्याने. होईल, यात काय नवल, होऊ शकतंय. भागवत सांगताय, संत महात्म्यांचं वाङ्मय सांगताय, होऊ शकतं. असं तुमच्या मनातच जर आलं तर तुम्ही 74% पाणी पृथ्वीवर, पण त्याची सैर करू शकाल. तुम्ही फिरायचं म्हटलं समुद्रावर सुद्धा तुमच्या विज्ञानाचा आविष्कार दाखवू शकाल. आणि घडलंही तसं. एक कोणीतरी वास्को द गामा नावाचा खलासी, अमेरिकन खलासी, ऐक नाही, पाश्चिमात्य राष्ट्रातला एक खलासी, त्यांनी समुद्राची सैर केली. खरं आहे, पण त्याच्या पुढचं नाही बरं का खरं. ते म्हणतात नाही त्यांनी भारताचा शोध लावला. हे सगळं बावळटपण आहे, हे लक्षात राहू द्या जरा. शोध लावायचं का हरवला होता की काय भारत? अरे सगळ्यांच्या देहपटलावरती, सर्वांच्या मनपटलावरती राज करणारा भारत. त्याला शोधायची काय गरज आहे? तो काय हरवला थोडाच होता. असो, तोटक मी सांगेल तुम्हाला. तुमच्या मनामध्ये जर आलंच तर तुम्ही समुद्र एवढा मोठा असलेला पोहून जाऊ शकाल. आणि ते घडलंही. याच महाराष्ट्र भूमीमध्ये आपल्या विनायक दामोदरजी सावरकर, विदा सावरकर, ज्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली, अंदमान आणि निकोबार बेटावरती ठेवण्यात आलं. तेव्हा स्वतः तुरुंगाचे दाढे या ठिकाणं फोडून स्वतः विदा सावरकर बाहेर आले, समुद्रामध्ये उडी घेतली आणि मायदेशी परतले. काय प्रयत्न आहेत महाराज, ऐक नाही. सागरा प्राण तळमळला, सागरा प्राण तळमळला. काय ओढ होती देशांची. हे करता येईल नव्हे, हे अगोदरच याचं संशोधन करून ठेवलेलं आहे. अगोदरच संत महात्म्यानं याचं वर्ल्डिंग करून ठेवलेलं आहे, लिहिलेलं आहे. चंद्रामृत सुखे सेवा वेला आस्था जाता रवी दरवे बाळा सागर तरवेला परित्या साधूची भेट न होईल का चंद्रामृत सेवा वेला आस्था जाता रवी दरवेला बाळा सागर तरवेला परित्या साधूची भेट न होईल का. संत महात्मे म्हणतात या शक्य गोष्टी आहेत. एक असतं पॉसिबल आणि एक असतं इम्पॉसिबल. पॉसिबल आणि इम्पॉसिबलचा इथं विचार आहे. शक्य आणि अशक्य, या सगळ्या शक्य गोष्टी आहेत. पण एक अशक्य गोष्ट आहे. चंद्रावर जाता येईल, चंद्रामृत प्राशन करता येईल, मिळवता येईल, प्राप्त करता येईल. सूर्याला या ठिकाणी तुमच्या काबूत ठेवता येईल. सूर्याचा रिमोट नवे नवे विश्वाचा राजा सूर्य आहे, ग्रहमंडळाचा राजा आहे तो.
पण त्याला जर तुम्हाला काबूत ठेवायचा असेल तर रिमोट तुमच्या हातात असेल. रिमोट तुम्ही असा. असता जाता रवी धरवेल, बाह्या सागर हेळा तरवेल. तुम्हाला वाटल तो आविष्कार करतील. परी त्या पण त्या साधूची भेटी न होईल का? साधू भेटणार नाही, भेटणारच नाही. भेटेल पण तुम्हाला ओळखूही येणार नाही. कारण की साधूचे तुमच्यापेक्षा लक्षणं वेगळे असतात. साधू तुमच्यामध्ये असतो पण ओळखणं मोठं दुरापास्त असतं. साधू जवळ असतो हो, साधू गल्लीत असतो हो, साधू चौकात असतो हो, साधू तुमच्या नातेवाईकात असतो, तुमची त्यांची सदैव कनेक्टिव्हिटी असते हो. पण तरी सुद्धा साधू ओळखणं शक्य नाही. जिथं देवाच्या आईला ओळखता आला नाही, भरतजी नाही ओळखता आले, प्रल्हादजी नाही ओळखता आले, ध्रुवजीला नाही समजू शकला बाप सुद्धा स्वतःचा हो, आई सुद्धा नाही समजू शकली. साधू पॅन्ट मध्ये असतो, साधू ड्रेस कोड मध्ये असतो, साधू नौकरही असतो, साधू स्वामीही असतो, मालकही असतो. साधू सामान्यासारखाही जगतो आणि सामान्यात राहून सुद्धा असामान्य या ठिकाणी सिद्धांत साधू प्रगट करू शकतो. साधूची किमया काही वेगळी आहे, साधूंचा अधिकार काही वेगळा आहे. अरे मेले माणूस जिथं मिटवेल, ही ज्याची ताकद आहे, ही ज्याची पॉवर आहे. नवे नवे जगाची सुप्रीम पॉवर असलेला भगवान परमात्मा. पण तो भगवान परमात्मा साधूसाठी, संतासाठी जी कारंजले गांजले दासी मने जो आपुले चला दासी ओळखावा देव तेथे जाणवा. जे कारंजले गांजले गांजलेला समाज आहे बर का. रंजलेला गांजलेला समाज आहे. त्या रंजलेल्या गांजलेल्या समाजाचं दुःख ज्याला सहन होत नाही, ऐक नाही, बुडते हे जन न देखवे डोळा. आणि तो कळवळा घेऊन साधू कामाला लागतो, स्वतःच्या घराची राख रांगोळी करतो, पण समाजाच्या सुखाचं स्वप्न जो पाहतो तो साधू आहे. तो अनेक रूपात असतो. कधी तो साधू बनून तुकोबांचं रूप घेतो, कधी तोच देव साधू वेशामध्ये ज्ञानोबांच्या रूपामध्ये नटतो, कधी तोच भगवंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये नटतो. तोच भगवंत कधी देशसेवकाच्या रूपामध्ये नटतो, समाजसेवकाच्या रूपामध्ये नटतो, तर कधी कधी जग पोळलं, भागलं, शिनलं, त्राय त्राय म्हणून या ठिकाणी जगाला दुःख होऊ लागलं. जगाचा कळवळा घेऊन या ठिकाणी तो अनेक रूप धारण करतो. तोच कधी या ठिकाणी ज्ञानोबा, कधी तोच तुकोबा, कधी तोच राजांचं रूप घेतो, समाजसेवकांचं रूप घेतो, तर कधी कधी समाजाचं व्रत घेऊन आदरणीय जरांगे पाटलासारखा तोच नटून येतो. कालानुरूप तो कधी सावित्री होतो, कधी तो सीता होतो, कधी जिजाऊ होतो. तोच परमात्मा संत रूपामध्ये कधी अहिल्या होतो, तर कधी तो या ठिकाणं मोठाले अरिस्टॉटल, पायथागोरस, सेक्स, कांट, लाओत्से, सॉक्रेटिस पाश्चिमात्यामध्ये सुद्धा आविष्कार प्राप्त करण्यासाठी जातो. तर कधी कधी सज्जन हो तोच जरांगे ऐक नाही, समाज सुधारक, समाजसेवक, ज्यानं देशसेवेचं व्रत घेतलं, जरांगे पाटलाच्या रूपामध्ये तो नटतो. समजला पाहिजे, ओळखता आला पाहिजे. आणि जर ओळखता आलाच, ओळखीला हरी धन्य तो संसार. अरे जग हे, आणि हे कळण्यासाठी गुरुची आवश्यकता असते. गुरु ज्ञान देतो, गुरु ज्ञान देतो. आता कोणाला गुरु करावं भगवंताने समजून दिलंय.
जो श्रोत्रिय आहे, कृपाळू आहे, उदार आहे आणि जो ब्रह्मनिष्ठ आहे, हे चार लक्षणं जिथं दिसतील तो कोण्या जातीचा आहे, कोण्या प्रांतातला आहे, कोण्या जिल्ह्यातला आहे, केवढा आहे, मोठा आहे, काय अजिबात विचार करू नका. चार लक्षणं श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, कृपाळू आणि उदार, हे गुण ज्याच्यात असतील, असे गुण जिथेही दिसतील त्यांना गुरु रूपामध्ये स्वीकारा. दत्तप्रभू जनकाला, नारदजी वसुदेवाला, सूत महर्षी शौनकादुषीला, भगवान कृष्ण उद्धवाला आणि दत्ता महाराज तुम्हाला तेच सांगतो. काय सांगताय, सांगायचंय. अरे वृक्ष वेली सुद्धा आपल्या गुरु होऊ शकतात, निसर्ग सुद्धा आपला गुरु होऊ शकतो. म्हणून 24 गुरुचे लक्षण, 24 गुरुचं ज्ञान या ठिकाणी प्रगट केलंय. 24 गुरुचं. पृथ्वी माझा गुरु आहे, अग्नी माझा गुरु आहे, सर्प माझा गुरु आहे, ऐक नाही, कुमारी मुलगी माझी गुरु आहे, वेश्या, पिंगला नावाची वेश्या ती सुद्धा माझी गुरु आहे, कातनी या ठिकाणी कीटक तोही माझा गुरु आहे. असे 24 गुरु सांगितले. किती सांगावे, जगच गुरु आहे. नाथ महाराजांना कोणी त्यांनी विचारलं, नाथ महाराज खरंच सांगा, गुरु गुरु कोणाला गुरु नेमकं करावं? नाथ महाराज म्हणले, तू ठरव कोणाला करायचंय तर, पण मी माझ्याबद्दलच सांगतो, माझा अनुभव. जो जो मी जयाचा घेतला गुण, तो तो मी गुरु केला जाण. गुरुसी आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे. अरे संपूर्ण जगच गुरु आहे, फक्त तुमचा ॲटिट्यूड बदलला पाहिजे, तुमचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, तुमचा नजरिया बदलला पाहिजे. ज्यांच्याकडून घेता येत आहे, अरे व्हा ना तिथे नतमस्तक, काय फरक पडतो? घेता येत आहे ते, त्याला गुरु माना. आदर्श या ठिकाणी त्याचा घ्या आणि जाता वेळेस आपला आदर्श प्रस्थापित करा. जगच गुरु आहे. तसे गुरु वेगवेगळे ज्यांनी त्यांनी संप्रदायाने आपापले गुरु मानलेत. कृष्ण मोंदे जगत गुरु, वसुदेव सुतम देवम कंसचानूरमर्दनम देवकी परमानंदम, कृष्ण मोंदे जगत गुरु. तर एका ठिकाणी सांगितलंय, शंकरम शंकराचार्य केशवम बादरायणम सूत्रभाष्य कृतो वंदे भगवंत पुनः पुनः श्रुती स्मृती पुराणा नामालयम करुणालयम नमामि भगवत्पादम शंकरम लोकशंकरम. जगत गुरु, जगत गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सकळाचा येथून या. जगत गुरु आहेत. म्हणून जिथे तुम्हाला चांगुलपण दिसेल त्यांना गुरु करा. उद्धवाला भगवान परमात्मा सांगतात, गुरुचे लक्षण सांगितले. गुरुला काय विचारावं, उद्धवानं विचारले तेव्हा त्याचे उत्तर दिलं. आणि मग उद्धव विचारत गेले, भगवंत सांगत गेले. मग उद्धवाला भगवान परमात्म्यानं भक्तियोग सांगितला, ज्ञानयोग सांगितला, कर्मयोग सांगितला, प्रेमयोग सांगितला, मायायोग सांगितला, धर्मयोग सांगितला, अष्टांग योगही सांगितले. यम, नियम, आसम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी, त्या समाधीतलेही लक्षणं, सविकल्प समाधी, निर्विकल्प समाधी हे सांगितलं. पुढे संन्यासाचे सुद्धा या ठिकाणं प्रकार सांगितले. बहुदक, हंस, परमहंस, नित्य संन्यास कशाला म्हणतात तेही सांगितलं. त्यानंतर विभूती योग सांगितला. हे उद्धवाने विचारलं, प्रभू तुम्ही गेल्यानंतर तुमची जर पूजा करायची असेल, तुम्हाला जर पाहायचं असेल तर मी कुठे पाहू, तुमचं दर्शन कुठे घेऊ? भगवान म्हटले, तू पाहत राहा, मी सदैव लाईव्हच आहे. तो लाईव्ह आहे भगवान परमात्मा. चौकडे भरलेला आहे महाराज भगवान परमात्मा, आपल्याला दिसत नाही हो. याला काय म्हणतात? माईकच म्हणतात ना तुमच्याकडे. याच्यात देव आहे का? लोक म्हणतात तुमचा मोबाईल लाईव्ह करा, लाईव्ह. अरे मोबाईलचं काय, तुम्ही सुद्धा लाईव्ह आहात सध्या. भगवंताच्या दृष्टीमध्ये, कॅमेऱ्यामध्ये तुम्ही लाईव्ह आहे. तुमच्या दृष्टीमध्ये तो भगवंत लाईव्ह असायला पाहिजे. तुम्ही माना किंवा न माना, आहेच लाईव्ह. याच्यामध्ये लोक म्हणतात देव नाही. अरे हे लाईव्ह आहे, चौकडे, अणु रणुया तोकडा, अणु रेणू, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन सगळं विद्युत प्रभारित आहे. याच्यामध्ये देव आहे, दिसत नाही. आपला ॲटिट्यूड वेगळा आहे, आपला दृष्टिकोन वेगळा आहे. जरा सांगतो तुम्हाला, जो जगाच्या अगोदर होता तो देव, जो जगत चालितो तो देव, जो जग संपल्यावर शिल्लक राहील तो देव. जनरायझेशन, ऑर्गनायझेशन आणि डिस्ट्रक्शन, ऐक नाही, निर्मिती, पालन आणि संहार जो करतो तो देव. म्हणून ऐका तुम्ही जरा, जो बाकी मुख रूपामध्ये राहतो याला माईक म्हणतात ना, ऐक नाही. किती शब्द होतात बरं? 3 शब्द होतात. 3ची दुप्पट करा, किती होतात? 5 मिसळा बरं, किंवा 3ला 4 गुणा बरं. 3 चोक किती झाले? 3 चोक. वा 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 वा, काय दृष्टी महाराज. अंध माणूस आहे बरं का. आणि तल्लक साऊंड सुद्धा चांगले.
याचं नाव सदैव लाईव्ह आहे. वा वा, धन्यवाद तुम्हाला बाबा. डोळे नाहीत बरं का, दृष्टी नाही. जरा टाळी वाजवा त्यांच्यासाठी. वा रे माझ्या सोन्या. अंध व्यक्ती महाराज, पण बघा ना तुम्ही कसं असं कनेक्टिव्हिटी कशी बघून नाळ जोडलेली अगदी. माईक शब्द आहे माईक. 3 चौक 12, 12 मध्ये 5 मिसळा किती झाले? 17. 17ची दुप्पट करा, 34 झाली का? त्याला 8 ने भागा, 8चा भाग द्या. 8 चौक खाली किती राहिले? किती राहिले खाली? शेष भाग 2 राहिला म्हणतात ते. वा, 2 म्हणजे काय? कपन बशी काय? का चुना आणि तंबाखू काय आहे? 2 शिल्लक राहिले ना. आदरणीय गुरुजी बसले, मी काय गणित मांडावं महाराज? ऐका ना, 2 शिल्लक राहिले. चौकडे देव भरलेला आहे, चौकडे. काही लोक म्हणतील बरं महाराज याच्यात देव सांगताय तुम्ही, याच्यात राम सांगताय तुम्ही, आणि लाईट गेल्यानंतर जनरेटर काम करताय. जनरेटर काम करताय, आहे की नाही? जनरेटरमध्ये सुद्धा 3 भाग असतात महाराज. एक असतं जनरायझेशनचा भाग, विद्युत निर्मात करणं. ते आर्मीचर फिरायला लागतं, विद्युत निर्मात करतो. एक भाग असतो स्टोरेज करणं, आहे की नाही, ऑपरेट करणं. आणि एक भाग असतो बंद करण्याचा. त्याच्यातले जे तिन्हीतले शब्द जनरायझेशन, ऑर्गनायझेशन आणि डिस्ट्रक्शन, याच्यातले 3 जर शब्द घेतले कॅपिटल. जनरायझेशन मधला जी घेतला, ऑर्गनायझेशन मधला ओ घेतला, आणि डिस्ट्रक्शन मधला डी घेतला. काय झालं? GOD. गॉड मीन्स अरे देवच. चौकडे देव भरलेला आहे. म्हणून जो मी जयाचा घेतला गुण, तो मी गुरु केला जाण. गुरुशी आले अपार, पण जग संपूर्ण गुरु दिसे. सगळे गुरुचे लक्षणं सांगितले. भक्तियोग, ज्ञानयोग, प्रेमयोग, मायायोग सगळं सांगितलं. आता उद्धवा काही ऐका वाटतंय? उद्धव म्हणले एकच शंका जाता जाता, विभूती योग सांगा. दर्शन सांगितलं. अरे हेच दर्शन आहे, याच्यापेक्षा दुसरं काय दर्शन असणार आहे? जो दिसेभूत, जे दिसेभूत, ते मानिजे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. याच्यापेक्षा दुसरं दर्शन काय पाहिजे? हा भक्तियोग आहे. ही भक्ती करत राहा. देवाने सांगितलं भक्ती करत राहा. मला पाहायचं जर असेल, ग्रंथात पाहायचं असेल तर भागवत ही माझी विभूती आहे. माणसात पाहायचं असेल तर राजा मी आहे. संतात पाहायचं असेल तर नारद मी आहे. भक्तामध्ये उद्धव मी आहे. धातूमध्ये सुवर्ण मी आहे. नद्यामध्ये गंगा मी आहे. पशुमध्ये कामधेनू मी आहे. मंत्रामध्ये गायत्री मंत्र मी आहे. वासुदेव गायत्री मी आहे. साधनेमध्ये भजन साधना मी आहे. पंढरीनाथ भगवान की जय. त्या लेकराला त्याच्यातही देव दिसला बघा, त्याला त्याच्यातही दिसला आहे. असो, चौकडे मी आहे. प्रभू दर्शन होईल. मग तुझी माझी भेट कशी होईल? या भाऊ, कधी भेट होईल? कलियुगांची या ठिकाणं 5000 वर्षे पूर्ण झाले रे झाले. तुझ्या भेटीचे वेद मला लागतील, तुझ्या भेटीचं वेद मला लागेल. हे ज्ञान घे. आता इथनं निघ तू आणि बद्रिकाश्रमाला जायचंय उद्धवा. ह्या ज्ञानाचं साधना करायची आहे. तू गेल्यानंतर मी अवतार संपवेल. हे ज्ञान घेऊन कलियुगामध्ये तू जन्माला यायचंयस. जगताला ज्ञान तू सांगायचंयस. आणि एकदा जगतामध्ये हे ज्ञान पेरून झालं की मला निरोप द्यायचा आहेस. अरे मी स्वतः तुला नेण्याकरता येईल. उद्धवाच्या लक्षात आलं प्रभू जाणारच आहेत. डोळे भरून आले उद्धवाचे. भगवान म्हणतात शेवटी माया मोठी विचित्र रडवत असते. ही मायाच आवरली पाहिजे. आवर मायेला. त्या उद्धवाच्या हाताला धरलं. उद्धव कासावीस झाले. आणि अखेर जाताना उद्धव एकच म्हटले, प्रभू मला कधी तुम्हालाची आठवण झाली तर नित्य पूजेसाठी तुमच्या पायातल्या खडावा मला द्या. जशा भरतजीने खडावा मागितल्या रामचंद्राला, तशा उद्धवजींनी मागितल्या. डोक्यावरती खडावा घेतल्या. भगवंताला साष्टांग प्रणिपात केला. 3 प्रदक्षिणा केल्या. डोळे भरून बघितलं भगवंतानं. उद्धवानं पाहिलं. कडकडून एकमेकाला भेटले. आणि उद्धवानं प्रभूचा निरोप घेतला. उत्तर दिशेला उद्धव निघून गेले. एक जोडी फुटली महाराज. आता काही वेळात अशाच जोड्या फुटत राहतात. उद्धव निघून गेले. मग काय घडलं? भगवान परमात्मा, जरा बारकवे नाही का, भगवान परमात्मा त्या पिंपळ वृक्षाखाली येऊन बसले. तेवढ्यामध्येच
बलराम दादा धावत आले महाराज. कृष्णा कृष्णा जवळ आले. दादा काय म्हणताय? अरे पहा द्वारकेमध्ये काय अवस्था झाली. अरे आपला परिवार तो यादव कुलांचा, जरा विचार कर बघ. अरे आपलेच मुलं एकमेकात भांडायला लागलेत रे. वारुणी नावाचं मैरेक नावाचं मद्य त्याने प्राशन केलंय आणि बेधुंद झालेत रे. भाऊ भावाला, पुतणे चुलत्याला, मुलं बापाला भांडायला लागलेत. दादा तुम्ही पाहिले ते? हो. मग तुम्ही काय केलं? मी समजावण्याचा प्रयत्न त्यांना केला, पण मुलं माझ्याही अंगावर धावू लागले रे. दादा तुमचं दादा पण संपलंय. दादाच्या लक्षात आलं, होय कृष्णा म्हणूनच सांगायला आलोय. आता माझं दादा पण राहिलं नाही. जगातले अनेक दादा निघून गेले. गल्लीचे, गावाचे, घराचे, परिसराचे कोण राहणार आहे? लक्षात आलं का? सांगू तुम्हाला, घाटकोपरचं प्रकरण करणारेही गेलेच ना. जळगावचं स्कॅन्डल करणारे गेले ना. देशासाठी झटणारे, देशासाठी या ठिकाणं वाईट कारवाया करणारे निघून गेलेत. फक्त राहत असते ती कीर्ती राहत असते. दादा काय विचार आहे? मला वाटतं या ठिकाणी मलाही जावं असं वाटतंय. चला मग. भगवान परमात्मा उठले. दोघही बंधू द्वारकेमध्ये आले. पाहिलं त्यांना 56 कोटी यादवांची संख्या होती महाराज. एका बाजूला दादा आणि कृष्ण उभा राहिले, एका बाजूला स्वतःचेच सुहृद नातेवाईक, आपल्याच घरातले माणसं उभा राहिले आणि एकमेकांच्या जीवावर उठले महाराज. त्यांचा नका विचार करू, आपला विचार करा. आज तीच घराघरामध्ये यादवी होते ना. हे कशासाठी? एवढाच फक्त एकदा निवांत वेळेमध्ये विचार करा, त्याचे सर्व उत्तर सापडतील. ममत्व आहे, माझेपण आहे. आणि या गोष्टीसाठी वाद घालू लागले, अधिकारासाठी वाद घालू लागले. आणि एवढा रणसंहार झाला, एवढा नरसंहार झाला. असं म्हणतायत की एवढे या ठिकाणी लोक कापले गेले. त्या युद्धामध्ये समुद्राचं पाणी सुद्धा लाल होऊ लागलं. अनेक शिसाळे, अनेक देह रक्तामध्ये वाहून जाऊ लागले. हातात शस्त्र घ्यायचे आणि एकमेकावर फेकायचे. हातातले शस्त्रही संपले, प्रयत्न संपू लागले. भांडत भांडत त्याच समुद्र तीरावर, पश्चिम समुद्रावरती आले. शस्त्र संपले म्हणून मी काल बोललोय, ते शापित असं यरको नावाचं जे गवत होतं, काल त्याच्याबद्दल बोललोय, त्याची उत्पत्ती सांगितली मी. ते यरको गवत हातात घेऊ लागले, सरकंड्याचं फेकू लागले. गवत फेकलं की त्याचं शस्त्र बनायचं. आजही बघा ना काय शस्त्र निघलेत महाराज. देशाच्या सीमेवर चौकडे मिसाईल डागल्या गेल्या. दिसायला छोट्या आहेत पण अगदी शक्ती प्रभारित आहेत. जरा लक्ष द्या याच्याकडे. जगात शांती प्रस्थापित झाली पाहिजे. शांतीचा संदेश देण्यासाठी संत येतात देवी. आपण अशांती निर्माण करतो, भगवंताला ती पसंत नाहीये. आणि म्हणून भगवंतानं स्वतःच्याच कुळाचा संपूर्ण संहार केला. भगवान परत फिरले. बलराम दादा आणि कृष्ण समुद्राच्या तीरावरती आले. डोळ्यामध्ये एकमेकाला रोखून बघितलं. आमुख झाले, एकमेकाला काहीच बोलू शकले नाही. दादा समुद्राच्या तीरावरती थांबले. दादानं स्नान केलं समुद्राचं. कुशाचं आसन मांडलं आणि उत्तरेकडे मुख करून नासागरावरती दृष्टी ठेवून भगवन नामाचा सुंदर असा जप करू लागले. हरी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नारायण वासुदेव,
गोपाल कृष्ण भगवान जय की जय श्री राधे बलराम दादा समुद्राच्या तीरावर थांबलेत. कुशाचं आसन मांडलेलं आहे, नासागरावर दृष्टी ठेवलेली आहे आणि ध्यान सुरू केलं दादांना. मूलाधार चक्र, स्वादिष्ठान चक्र, विशुद्ध चक्र, पद्मपाद चक्र, सप्त चक्राचं भेदन करत करत येडा, पिंगला आणि मधोमध असलेली सुषुम्ना, त्यातही असलेली चित्रा नाडी, हे सर्व ती कुंडलीने जागृत केली आणि संपूर्ण शक्ती एक वटून दादा आपला प्राण ब्रह्मरंध्रामध्ये घेऊन आले. कुंभक साधला बरं का दादांना, कुंभक साधला, प्राणायाम केला, प्राणाचा आयाम प्राणायाम, ऐक नाही, आणि भगवंताचं ध्यान केलं महाराज. कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम, ऐक नाही, चिंतन केलं भगवंताचं आणि आपली प्राणज्योत दादानी ब्रह्मरंध्रातून बाहेर काढली. बोलिये बलराम भगवान की जय. दादाची प्राणज्योत देहाच्या बाहेर आली आणि मग खाली फक्त राहिलं ते हार्डवेअर, समजतंय ना, सॉफ्टवेअर त्यातलं काढलं. हे पहिलंच टेक्निक आहे, पहिलीच टेक्नॉलॉजी आहे बरं का. ते प्राण तत्व बाहेर गेलं, खाली हे मृत अवस्थेमध्ये शरीर राहिलं. एवढ्यामध्ये समुद्राची एक लाट आली, त्या लाटेनं दादांचा देह समुद्रामध्ये ती लाट घेऊन गेली. दादांचा अवतार कशांचा होता? शेष होते दादा, ऐक नाही, आणि शेष भूतलाच्या खाली पाताळामध्ये आहे. दादा अवतार संपून आपल्या स्थानाला प्राप्त झाले. त्या दादांना आमचा साष्टांग प्रणिपात. दादांची निघालेली जी ज्योत होती, प्राणज्योत, भगवान परमात्म्याकडे त्या वेरावळ नावाच्या गावामध्ये भालुका तीर्थावरती, शंकोद्धार तीर्थावरती, त्या सोमनाथांच्या ईशान्य बाजूला भगवान परमात्मा ज्या पिंपळाखाली स्थिरावलेले, त्याच भगवान परमात्म्याच्या मुखामध्ये ती प्रविष्ट झाली. भगवंताने ओळखलं, दादा निघून गेले, दादाने अवतार संपवला. एक संदेश यातून आपल्याला एक घ्यायचा आहे. जगातले अनेक दादा गेलेत, तुमचं आमचं काय दर्या में खसखस, किस झाड के पत्ते, सगळे जाणार आहेत. तुम्हा आम्हाला सुद्धा जायचंय, इथं नाही राहायचं. इथे उरो नाही आले, अवतार येरते पामर जीव किती. आणि मग भगवंतानी आपलं निर्ज्ञान साधवण्याचं ठरवलं, प्राणोत्क्रमण करण्याचं ठरवलं. भगवंताचं ते निजधाम गमन आहे महाराज. दादांचं चरित्र लक्षात आलं भगवंताच्या, आणि भगवंताने काय केलं, दारुक नावाच्या सारथ्याला जवळ बोलवलं. दारुका, माझा संदेश आहे तुम्हाला, इथे थांबू नका, द्वारकेमध्ये जा, सर्वाला माझा संदेश द्या. आजपासनं 7 दिनानंतर जगतामध्ये महाप्रलय होणार आहे म्हणा. सर्व निसर्ग आपली मर्यादा ओलांडणार आहे. खरं तर या ठिकाणी या गोष्टी कधी मर्यादा ओलांडत नाहीत, पण वेळ आल्यावर होतं महाराज. भगवंत आपली शक्ती प्रस्थापित करतात. गीतेमधील मी म्हणतो 9व्या अध्यायातील 18वा श्लोक पाहून घर घ्या. गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुरहत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजम अव्ययम. त्याच्या खालच्या ओव्या पाहून घ्या. मी बोलविल्या वेदू बोले, मी चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राणू हले, मी जगाते चालविता पर्वती बैसकान संडावी, समुद्री रेखा नोलांडावी, पृथ्व्या भूते वाहावी, हे आज्ञा माझी. भगवान परमात्मा संदेश देतात. ऐका, सांगू तुम्हाला सज्जनो, वेळ कमी, जरा त्रुटक ऐकण्याचा प्रयत्न करा. ऐका, दारुकाला सांगितलं महाप्रलय होणार आहे, सर्वांना द्वारकेच्या बाहेर या म्हणावं. शंकोद्धार तीर्थावर या, शुद्ध अशा पवित्र तीर्थावर जा, जलांचे स्नान करा आणि स्वतःच्या जीवनाचं सार्थक साधा असं सांगा. दारुकानं साष्टांग प्रणिपात केला. दारुक निरोप घेऊन निघून गेला. आता राहिले भगवंत एकटे. जरा लक्ष देऊ नये, भगवंत एकटे राहिले. भगवंताने काय केलं, त्या पिंपळ वृक्षाखाली पिंपळाच्या बुडाला टेकून भगवान परमात्मा बसले. पायाची आडी टाकलेली आहे. भगवान बसले की पायाची आडी टाकतात बघा, उभा राहिले तरी टाकतात. मी काल संदेश सांगितला, आडी का टाकतात. देवाला एकच सांगायचंय, सोपी साधी भक्ती आहे, मनातली आडी काढा.
का आडी टाकतात देव? आडी चांगली नाहीये. तुम्ही आडी टाकल्याशिवाय काढल्याशिवाय तुमचा पाऊलही टाकता येणार नाही तुम्हाला. भगवंतजी अशी आडी टाकून उभा राहतात ना, ते एकच सांगतात, तुम्हाला जर या ठिकाणी पाऊल टाकायचंय, प्रगतीचं पाऊल टाकायचंय, आपल्या जीवनात कुठलंही पाऊल जर टाकायचंय, फक्त पहिला संदेश आहे, तुम्ही आडी ठेवू नका पोटात. ऐका नाही. आणि जाता वेळ सुद्धा भगवंताचा तोच संदेश आहे. भगवंत आडी टाकून बसलेले आहेत, पायावरती पाय टाकलेला आहे. एवढ्यामध्येच काय घडलं बघा. कोणीतरी एक तो जरा नावाचा पारधी, काल मी त्याचं वर्णन केलंय, की ज्या पारध्याला कोळ्यांकडनं त्या माशाच्या पोटामध्ये विडी मिळालेली होती, जिच्या शापित मुसळांची विडी होती, तीच विडी, तिचा जो बनवलेला तो बाण, तोच बाण घेऊन तो जरा फिरत होता. जरा म्हणजे म्हातारपण, पारधी म्हणजे शिकारी. म्हातारपणच शिकार करतय आणि या शिकाऱ्याकडेच आपलं लक्ष नाही. जरा मजाने मला विचारा वाटतंय तुम्हाला. मला एक सांगा बरं, सगळ्या डेट तुमच्याकडे पाठ आहेत, त्या डेट साठी तुम्ही अपडेट आहेत. बर्थ डेट, तुम्ही जन्मलेली डेट तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे का नाही? तुमची शाळेमध्ये नाव नोंदणी झालेली ऍडमिशनची डेट तुमच्या पाठ आहे. साखरपुड्याची डेट तर अगदी पाठ आहे, त्याच्यापेक्षा लग्नाची तर पाठच पाठ आहे. सगळ्या तुमच्या डेट पाठ आहेत, तुम्ही अपडेट आहेत. पण तुम्हाला एक माझा सहज साधा प्रश्न आहे. तुम्ही ज्या दिवशी आता म्हातारे झालात, म्हाताऱ्या माणसाला माझा विचार नाही, तुम्ही किती तारखेला म्हातारे झालात बरं? किती तारखेला म्हातारे झालात? नाही ना पाठ. याच्याकडे तर आपली पाठ आहे, म्हणून तर आपण सपाट होतोय, म्हणूनच आपण सपाट आहेत. सांगता येत नाही तुम्हाला या ठिकाणं. तुम्ही म्हातारे झाले सांगतायत म्हणून मृत्यूची डेट तुम्हाला सांगता येत नाही. आणि मृत्यूला जो या ठिकाणं जो विसरतो, विसरले तया थोर झाली, आणि विसरतो त्यालाच मृत्यू चकवा देतो महाराज, त्याचाच गळा दाबतो. म्हणून तर संत महात्मे सांगतात, अरे बाबा हो, विसरू नका, विसरले तया थोर झाले हले. जरा लक्षात घ्या. जरा म्हणजे म्हातारपण. तो जरा नावाचा पारधी, द्या सोडून विषय थोडसा. जरा नावाचा पारधी, तो पारधी शिकार करत आलेला आहे. एका हरणानं, एका सावजानं त्याला झुकांडा दिलेला आहे. खूप वेळा त्याने प्रयत्न केलेत, पण ते सावज सापडत नाहीये त्या पारध्याला. आता मात्र त्यानं त्या प्रत्यंच्या ती दोरी ओढलेली, कानाडी ओढलेली, बाण लावलेला आहे, दब्या पावलानं तो निघालेला आहे. आणि नेमका त्याच त्या बेरावळ नावाच्या गावामध्ये, भालुका तीर्थाच्या जवळ, शंकोद्धार तीर्थाच्या जवळ, सोरटी सोमनाथच्या ईशान्य बाजूला त्या शिवारामध्ये भालुका तीर्थावर तो जरा पारधी आला. भगवान बसलेले होते. वरतून पिंपळ वृक्षामधून एक सूर्य किरण खाली आलेलं होतं. भगवंताच्या पायावरती पडलेलं होतं, अंगुष्ठावर पडलेलं होतं, नखाग्रावर ते पडलेलं होतं. आणि ते नखाग्र त्या किरणामुळे परावर्तित होत होतं. परावर्तित असं वाटत होतं पाहणाऱ्याला, हा नक्की हरणाचाच डोळा आहे, नेत्र आहे, पारध्याचा आहे. तोच भाव झाला. हे दमून दमून पळून पळून इथं हरिण बसलंय वाटतं, याचा मी डोळा फोडेल म्हणजे याला पळता येणार नाही, म्हणून सोडला हो त्यानं बाण. सोडला बाण त्यानं, सू 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 करीत तो बाण निघाला. सुंदर वर्णन आहे महाराज. पूर्वीच्या काळात एक सुंदर कविता होती, श्रावण नाव होतं तिचं. त्या श्रावण कवितेमध्ये असं लिहिलेलं होतं, शर आला तो धावून आला काळ, विव्हळला श्रावण बाळ, हा आई गे दीर्घ फोडोनी हाक, तो जाऊन पडिला झो. श्रावण आणि दशरथजी मध्ये घडलेल्या त्या प्रसंगाचं त्यात वर्णन आहे. तसा तो शर धावत 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 आला आणि निवांत बसलेले भगवान परमात्मा टचकन त्या अंगठ्याला लागला. अंगठ्याचा वेध घेतला, बाण दूर झाला, अंगठ्यातून भळभळ भळभळ रक्त वाहू लागलं. भगवान कासावीस झाले आणि एकच हाक फोडली, राधे. राधेंचा टाहू फोडला, राधेचं स्मरण झालं.
पारधी धावत आला, पाहतो तर काय, विश्वाचा मालक रक्ताच्या थाळव्यामध्ये पडलेला. थरथर ते हात जोडले आणि रडू लागला, प्रभू अरे मीच खरा अपराधी, अरे वेड सगळ्या जगताला लावलेस तू, आणि मी मात्र अरे योग्यांचे ध्यानी ध्याताना तुळसी, तो तू आम्हापासी मागे पुढे, आम्हाला कळाला नाहीस देवा तू. रडू लागला पारधी. एवढ्यामध्येच भगवंतानं त्याला इशारा केला जवळ येण्याचा आणि सांगितलं, ऐक पारध्या, दोष तुझा नाहीये, दोष माझ्या कर्माचा आहे. कर्माबद्दल लिहिलंय गॉड इज अलामागती. इंग्रजीमध्ये लिहिलं म्हणतायत गॉड इज अलामागती. जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो ईश्वर. ऐक नाही, अंत कालेश मामेव स्मरणं भक्त्वा कलेवरम. जरा लक्ष द्या. जशी मती आहे तसं कर्म घडतंय, आणि जसं कर्म घडतंय तशी गती घडतीये, गती होतीये. माझाच दोष आहे. कसला दोष? ऐक जरा, सांगतो तुला. ए जरा जरा ऐक, जरा ऐक. समजले? मागील जन्मामध्ये, आता अलीकडचे म्हणतात देवाच्या मागील पिक्चर मध्ये, मागील ऐक, गत जन्मामध्ये असो मी श्रीराम होतो आणि तू मात्र वाली होतास. माझ्या कार्यासाठी मी तुला बाण मारला आणि जगत कार्य मी साधलं. आज तेवढंच ऋण होतं. शास्त्र सांगतंय ऋण, वैर आणि हत्या चुकत नाही महाराज. ऋण या ठिकाणी कधी चुकत नाही. ते कुठे जा, अगदी त्या 7/12वरच्या ऑनलाईन बोजासारखं ते कुठे दिसणारच नाही, येणारच नाही. हत्या पाप आहे, महापाप आहे. हत्या चुकणार नाही, पाप तुमच्यावर या ठिकाणी लादलं जाणार. ऋणही चुकत नाही, वैर चुकत नाही, हत्या चुकत नाही. वैर करू नका. हे सर्व माझ्याकडनं घडलेले तेवढ्याच पापाचा बोजा माझ्याकडे होता, त्यातून उतराई होतोय. जा, तुझा आणि माझा वेगळा प्रवास आहे. समाधान केलं त्याचं. आणि पारधी तो जड अंतकरणानं उठला. 3 प्रदक्षिणा भगवंताला केल्या, साष्टांग प्रणिपात केला. पारधी निघून गेला, शिकारी निघून गेला. तो आता राहिले भगवान एकटेच. जरा लक्षात घ्या, 56 कोटी यादव, 16,108 बाई, प्रत्येकीला 10 मुलं, 1 कन्या. केवढा परिवार असेल तो. आणि परिवारही सामान्य नव्हता. असला संसार आपल्यासारखा नव्हता महाराज. आपला संसार बघा ना, मागची भिताड कशी आहे, पुढचा दरवाजा कसा आहे, चौकटीला पुन्हा अशा येचक्या लावलेल्या. मागची भिताड त्या ठिकाणी झोपायचंच म्हणते. आणि तरी आपण आलो समजलं. काय समजलंय, काय समजलंय? ते म्हणला दाखवू काय व्हिडिओ शूटिंग. किती गर्व करतोय आपण. भगवंताचा परिवार कसा होता सांगू तुम्हाला. सुंदर वर्णन केलंय. सानंदम सदनम सुताश्य सुदिय कांता मृदु भासिनी सन्मित्र सदनम सुयोषितिरतिस चाज्ञा परा सेवका आतिथ्यम शिव पूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पानम गृहे साधो संग मुपासते हि सततम धन्यो गृहस्थाश्रमा, धन्यो गृहस्थाश्रमा. धन्य तो गृहस्थाश्रम भगवान परमात्म्याचा नव्हे. आदर्श, आदर्श संसार. म्हणून मी नेहमी सांगतो, संसार बघायचा असेल तर श्रीरामांचा बघा, संसार बघायचा असेल शंकराचा बघा, संसार बघायचा असेल कृष्णाचा बघा. या ठिकाणी ग्रेट गॉड, त्याला काय म्हणायचं, ग्रेट गॉड. ऐका ना, असे संसार आहेत. असो सज्जन आहो, भगवान परमात्मा एकटेच आहेत. परिवार कोणी नाही जवळ, बरं का, कोणी नाही, कोणीच नाही. एकटेच भगवान परमात्मा. सज्जनो जरा लक्षात घ्या, चुळबुळ न करता. हा अंतिम प्रसंग आहे, अंतिम प्रसंग आहे तुमच्या माझ्या जीवनातला, श्रीमद भागवत कथेतला. मृत्यूचा प्रसंग आहे. आणि मृत्यू म्हणजे माणसाच्या जीवनाची परीक्षा आहे, एक्झाम आहे. ते त्यात पास झालो पाहिजे आपण. एरवी संकटात लोक म्हणतात अहो महाराज काय सांगा, केवढ्या संकटातून बाहेर. म्हणलं घटक चाचणी ती. जरा सराव कर, सराव परीक्षा दे. या नाना. पंढरीनाथ भगवान की जय.
श्रीराम राम 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 श्रीराम राम 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 श्रीराम राम 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 श्रीराम राम 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 राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। मृत्यू ही माणसाच्या जीवनाची परीक्षा आहे. मोठी या ठिकाणं स्पर्धा आहे. त्या स्पर्धेत पास झालो पाहिजे. ऐका, भगवंत एकटेच आहेत बरं का. डोळ्यासोडे तो प्रसंग आणा, पिक्चर तो उभा करा डोळ्यापुढे. एकटे भगवंत आहेत. आणि अशा वेळेला देव कासावीस होत असेल. अंगठा फुटलेला आहे, बळबळ रक्त वाहत आहे, रुधिर वाहत आहे. निसर्ग सुद्धा पुलकित झाला असेल बरं का. निसर्ग सुद्धा सुंदर वर्णन येत आहे. वृक्षांच्या फांद्या जमिनीकडे झुकल्या गेल्या महाराज. हा प्रसंग बघून पक्षी चिवचिव करू लागले. वनगाई थांबल्यात. हिंस्र पशु सुद्धा आपला भाव टाकून निर्वैर रीतीने वागू लागले महाराज. वारा मंद मंद वाहू लागला. श्वास मंद गतीनं चालू लागला देवाचा. आणि सांगू तुम्हाला, पांगुळले यमुना जळ. धोधो वाहणारी यमुना ती सुद्धा आज मंद गतीनं वाहू लागली. देव निर्याण साधू लागले. आकाशामध्ये अनेक देव देवता भगवंताचं निर्याण पाहण्याकरता लालायित झाले. गुप्त रीतीनं विमानादी वाहनं घेऊन ते आले. त्या वनामध्ये संपूर्ण लोकांची दाटी झाली भगवंताचं निर्याण पाहत असताना. काय अवस्था झाली प्रभूची जरा बघा. भगवंताला आठवण होऊ लागली महाराज. कोणाची? तुम्हा आम्हाला या ठिकाणं अंतकालच्या वेळेला आठवणी होतात नाही असं, पण कोणाच्या होत असते? पप्प्याच्या माईची, पप्प्याच्या मित्राची. नाही महाराज, भगवंताचा जरा विचार करा. भगवंत संतांची आठवण करतायत, भक्तांची आठवण करतायत. कोण? उद्धव. उद्धवांची आठवण करतायत. प्रल्हादाची आठवण करतायत. मीराबाईची आठवण करतायत. राधेची आठवण करतायत. अर्जुनाची आठवण करतायत. ऐक नाही, भक्तांची आठवणी करतायत. आणि स्वतः सांगू तुम्हाला, विकळ झाले देव. हळूहळू गात्र अगदी शिथिल होत जाऊ लागले. डोळे अर्धीन मिलित होऊ लागले. भगवंत या ठिकाणी निर्याण साधू लागले. एकटेच आहेत महाराज. एकला आम्ही प्रयाण काळे. एकटेच आहेत.
आणि मग मात्र देवाचे ओठ सुद्धा पुटपुट करायला लागले आहेत. काहीतरी देवाला बोलायचं असावं, काहीतरी बोलायचं असं, पण गात्र बघा ना विकळ झाले, तर ओठ सुद्धा उचलणं जड आहे. शक्तिहीन होतं माणूस यावेळेस बरं का, हतबल होऊन जातो. भगवान परमात्म्याची अवस्था पहा. आणि त्यावेळेला हळूच भगवंताचे ओठ लागत गेले, डोळे अर्धनमिलित झाले आणि काहीतरी देवाला बोलायचंय म्हणून थरथर ते ओठ अधून मधून हालतायत. बोलले काहीतरी देव, काय बोलले असावेत प्रगट रीतीने नाही ते लक्षात आलं. पण सूत महर्षी शौनकादृषीला सांगतायत, शौनकादृषींनो भगवंताच्या अंतःकरणामध्ये संत महात्मे होते, त्यांनी जवळच असून ते टिपलं. महाराज काय म्हणत होते भगवान परमात्मा, गीता कुणास सांगू, गीता कुणास सांगू, अर्जुन नाही, गीता कुणास सांगू, दही दूध चोरिले मी, दुसऱ्यास पाजिले मी, सिधोरीत माझ्या, सिधोरीत माझ्या, तुकडाही उरला नाही, गीता कुणास सांग, राधाई आज नाही. भगवान म्हणतात, राधे माझ्यासाठी तू दूध काला घेऊन यायची, चंदनाच्या पाटावर बसवायचीस, मला भरवायचीस आणि म्हणायचीस, कन्हैया कृष्णा कधी होशील रे तू मोठा. राधे तुझा काना तुला नाही भेटणार. आता चालला तो तुझा काना, दिगंताच्या प्रवासाला निघाला तो काना. मिरे माझ्यासाठी विष पेलीस तू, पायामध्ये घुंगर बांधलेस, ऐक नाही नाचलीस तू, पग घुंगरू बांध मीरा नाचे. यशोदे मी खोड्या करायचो नाही का, तुला त्रास द्यायचो यशोदे, मी त्रास द्यायचो आणि त्रास दिले की तुम्हाला बांधायचा विचार करायची, आम्हाला बांधायची, कधी उकळाला बांधायची. आई यशोदे आता कोणाला बांधणार तू, तुझा काना चालला बघ, आता चालला काना. राधाई आज नाही, मीराही आज नाही, माझा कुणा म्हणो मी, माझा कुणा म्हणो मी, माझे कुणीच नाही, गीता कुणास सांगू, गीता कुणास सांगू, अर्जुन आज नाही, गीता कुणास. काय निर्वाणीची अवस्था आहे भगवंताची बघा. डोळे लागत चालले भगवंताचे, हळूहळू डोळे भगवंतानी अर्धोन्मिलित केलेले तेही लावून घेतले, ओठ शांत झाले आणि याच वेळेला फुलाचा खच्च भगवंतावर पडू लागला. महाराज ढीग पडू लागला त्या पिंपळ वृक्षाजवळ आणि त्यामध्ये भगवंताचा देह झाकत जाऊ लागला. अखेरचा देह जेव्हा झाकून गेला, झाकून गेला. सज्जनाऊ सांगू तुम्हाला, त्याच वेळेला दारुक नावाचा सारथी धावतच त्या वनामध्ये आला. त्याने काय बघितलं, त्याला असं दिसलं भगवंताचा रथ जो की त्या दारुकाने हाकलेला होता, खूप दिवस तो रथ हाकलेला होता. दारुकाने त्याचे बागदोर सांभाळलेले होते, त्या रथांचं पूर्ण कंट्रोलिंग त्याने केलेलं होतं, ऑपरेटिंग त्यानं केलेलं होतं. तो दारुक आज पाहतोय की दारुकाशिवाय तो रथ आकाश मार्गाला चाललेला होता. भगवंताचे आयुध त्या रथामध्ये होते, तेही आकाश मार्गाला चालले होते. दारुकाने बघितलं आणि दारुक खजील झाला. अरे आतापर्यंत म्हणत होतो मीच रथ थाकतोय, मीच रथ चालवतोय, असा प्रत्येकालाच वाटतंय. माझ्या घराचा रथ, माझ्या संसाराचा रथ, माझ्या गावाचा देशाचा रथ मीच हाकतोय.
अरे त्या पाण्यामागून पाणी जसं येत असतं आणि त्यात जशी कंटिन्युटी चालू असते, प्रकाशामागून प्रकाश येत असतो, त्या ठिकाणी हा प्रवाह जसा चालू असतो तसा जगाचा सुद्धा प्रवाह चालू आहे. एक येत आहेत, एक जात आहेत, एक जावत है, एक आवत है. आपण उगाचच गर्व करतो, हे माझ्यामुळे चालतंय, मीच रथ हाकतोय, मीच संसार हाकतोय. गेल्यावर कळल, मी गेल्यावर कळल तुम्हाला. पोरं म्हणले जाऊन तर बघा, ऐका नाही काही राहतंय का? नाही राहणार महाराज. दारुकाने या ठिकाणी साष्टांग प्रणिपात केला त्या रथाला, गर्व गळीत झाला. माझा स्वामी कुठे असेल? ढिगारा दिसला, इथंच बसलेला होता फुलांच्या ढिगाजवळ, या बुंध्याजवळ. दारुक धावत गेला आणि त्याने फुलं असे विस्कटले. महाराज इथे माझा भगवंत असेल. दिसला का हो भगवंत? नाही दिसला महाराज. कुडी सहित गुप्त झाला तुका. ऐका नाही, भगवान परमात्माचा देह नव्हता. मग काय होतं तिथं? होतं काय सांगतो तुम्हाला. त्या ठिकाणी होते फक्त रक्ताचे पडलेले थेंब, थेंब पडलेले होते. मायबाप, त्याच रक्ताच्या थेंबाला तुम्हाला आम्हाला जागायचंय. शपथ आहे तुम्हाला या ठिकाणी देशाने.